हाय हॅलो नमस्कार. बघा शेतात 2-3च मेथीच्या काड्या होत्या. मग त्या साफ करून घेतल्या आणि मग म्हटलं मुलाच्या शाळेच्या डब्यासाठी थालीपीठ बनवावं. त्यासाठी काय केलं बघा, निवडून घेतलेली मेथी अशी बारीक करून घेतली. माझ्या मुलाला मेथीचा पराठा इतका आवडतो की रोज दिला तरी तो खाईल. तर बघा हा पराठा झटपट कसा करायचा. चपातीचा गोळा घ्यायचा, असा छोटासा गोल करून घ्यायचा. त्याच्यावर तेल लावायचं आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्याच्यावर ही बारीक केलेली मेथी पसरून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट नसेल तर घरातील चटणी टाकली तरी चालेल आणि त्यात थोडा गोडा मसाला किंवा तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो टाकला तरी चालेल आणि असं व्यवस्थित पसरून घ्यायचं. म्हणजे चपातीच्या सर्व कोपऱ्यापर्यंत ही मेथीची भाजी जाते. त्यानंतर चार बाजूला अशा घड्या घालून घ्यायच्या आणि चौकोनी असा त्याचा गोळा करायचा आणि तो पिठामध्ये असा घोळवून घ्यायचा आणि त्याची चपाती लाटायची. आपण अगदी साधी चपाती लाटतो तशी चपाती लाटून घ्यायची. एवढा भारी पराठा होतो की सर्वजण अगदी आवडीने खातात. आणि हा पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता. या थंडीच्या दिवसामध्ये अगदी सगळीकडेच आता मेथीची भाजी अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही हा पराठा एकदा नक्की ट्राय करा. अगदी इन्स्टंट साधा सोपा आहे आणि या पराठ्याला तुम्ही तेलही लावू शकता किंवा तुपामध्येही तुम्ही हा पराठा करू शकता. तुम्ही जर या पराठ्याला दोन्ही साईडून तूप लावले तर अगदी खमंग असा पराठा तयार होतो. खरपूस असा पराठा झाल्यानंतर हा बघा असा दिसतो. असेच 4 पराठे तयार करून घेतले आणि त्यानंतर वैष्णवचा डबा भरायला घेतला. त्यामध्ये 2 पराठे घातले, म्हणजे शाळेत त्याच्याबरोबर त्याचे मित्रही असतात. ते सर्वजण एकमेकांसोबत शेअर करून खातात. आणि त्यानंतर वरच्या डब्यामध्ये थोडंसं दही घातलं. दह्यामध्ये चिमूटभर मीठ आणि चिमूटभर साखर घातली तर ते दही आपल्याला बाधत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.